तुमच्या फायद्याची आणि कायद्याची माहिती तुम्हाला माहीत असणे खूपच गरजेचं आहे. जर एखादी स्त्री विनाकारण खोटी केस करण्याची किंवा अडकवण्याची धमकी देत असेल तर काय करावे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर एखादी स्त्री विनाकारण खोटी केस करण्याची किंवा अडकवण्याची धमकी देत असेल तर घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही खालील पावले उचलू शकता. एक आहे पुरावा गोळा करा. भविष्यात स्वतःची बाजू मांडण्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावे असणे अत्यंत गरजेचे आहे. रेकॉर्डिंग. जर स्त्री तुम्हाला समोरून किंवा फोनवरून धमकी देत असेल तर त्याचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. तिसरा आहे चॅट्स अँड मेसेजेस. व्हॉट्सअप मेसेजेस, SMS, ईमेल किंवा सोशल मीडियावरील संभाषणाचे स्क्रीनशॉट काढून जपून ठेवा. साक्षीदार. धमकी दिली जात असताना तिथे कोणी तिसरी व्यक्ती हजर असेल तर त्या साक्षीदाराचे नाव लक्षात ठेवा. पोलिसात तक्रार. खोटी केस होण्यापूर्वीच तुम्ही पोलिसात तक्रार देऊ शकता. पुढचा आहे सेक्शन 499 500 अंतर्गत तुम्ही बदनामी होत असेल तर तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू शकता. आणि पुढचा आहे अँटिसिपेटरी बेल, अटकपूर्व जामीन. जर तुम्हाला खात्री असेल की ती स्त्री 498 अंतर्गत हुंडाबळी किंवा विनयभंगासारखी गंभीर खोटी केस करणार आहे तर तुम्ही आधीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेऊ शकता. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.